आजकाल तुमचा स्वार्थाशी संबंध असेल तरच लोक तुम्हाला आठवतात, नाहीतर कुणाला कुणाची काळजी नसते. फक्त पैशांनीच लॉटरी लागत नाही. एका चांगल्या माणसाशी झालेली भेटही जगातील सर्वात मोठी लॉटरीच असते. कुणाचं मन दुखावून स्वतःच्या आनंदाची अपेक्षा करू नका. जे तुम्हाला विसरलेत त्यांना तुम्हीही विसरून जा. तेच लोक तुम्हाला आठवतील, फक्त त्यांच्या गरजेच्या दिवसात. वडिलांनी रागावलेला मुलगा, गुरूंनी रागावलेला शिष्य, शिष्य आणि गुरु यांच्या हातून मिळालेली शिक्षा आणि सोन्याला मिळालेली भट्टी, हे सगळं शेवटी त्यांना मौल्यवानच बनवतं. कधीकधी आपलेच लोक आपल्या आयुष्याचा तमाशा बनवतात, कारण ते आपले म्हणवण्याच्या लायकीचेच नसतात. आयुष्यात धोका मिळाला तर उदास होऊ नका, उलट शुक्र माना, कारण एखाद्या दुटप्पी माणसापासून तुमचा पाठलाग सुटला. जो खरोखर तुम्हाला प्रेम करतो तो तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही. हा आयुष्याचा अटळ सत्य आहे. कधीही कोणाला बेकार समजू नका, कारण बंद पडलेली घड्याळे सुद्धा दिवसातून 2 वेळा तरी बरोबर वेळ दाखवते. जर तुमच्या काही आपल्यांनीच तुम्हाला धोका दिला असेल तर समजून घ्या. त्यांना तुमच्याकडून मिळवायचं होतं ते काम संपलं आहे. आजकाल जो माणूस जितका सरळ आणि शांत असतो तितकाच लोकांकडून तो त्रासला जातो. ही गोष्ट खूप धोकादायक आहे. किंवा तर ती साध्य करा किंवा त्यासाठी प्राण द्या, पण स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही कोणाचा वापर करू नका. जगात फक्त आईवडील असे असतात जे मनापासून इच्छितात की माझी मुलं माझ्यापेक्षा जास्त यशस्वी व्हावीत. जो माणूस धोका मिळूनही, दुःख सहन करूनही वाईट मार्गावर जात नाही आणि प्रामाणिकपणे आपलं काम करत राहतो, असा माणूस ईश्वराला सर्वात प्रिय असतो. आणि शेवटी अशा माणसाचंच नक्कीच यश होतं. माझ्या कृष्णावर विश्वास ठेवा. ज्याने इथपर्यंत आणलं आहे तोच पुढेही मार्ग दाखवेल. दरिया बनून कोणाला बुडवण्यापेक्षा झरिया बनून कोणाला वाचवणं जास्त मोठं असतं. कदर तर कमळाचीही केली जाते जे चिखलात उगवतं, पण जगाला सुगंध आणि सौंदर्य देतं. ज्याची कदर करा तो वेळ देत नाही, आणि ज्याला वेळ द्या तो कदर करत नाही. ईश्वर जर काही देईल तर ते कोणीही हिरावू शकत नाही, आणि तोच जर काही काढून घेईल तर मग ते कोणीही देऊ शकत नाही. चांगलं हृदय नेहमी जखमी होतं, कारण ते इतरांकडून फक्त चांगुलपणाचीच अपेक्षा करतं. कोणी कितीही बोलू दे, स्वतःला शांत ठेवा, कारण सूर्य कितीही तापला तरी समुद्र कधीच सुकत नाही. जगात सर्वात जास्त खऱ्या वेदना त्यालाच मिळतात जो स्वतःपेक्षा इतरांची जास्त काळजी करतो. झुकणं ही खूप चांगली गोष्ट आहे. अहंकार नसल्याचं ते चिन्ह आहे. पण आत्मसन्मान सोडून झुकावं लागलं तर मग स्वतःलाच विचार करा, मी कोणासाठी स्वतःचा अपमान सहन करतोय? मोहब्बत अशी असते की जसा बेडूक सोन्याची आयटी चालंग नळातच लावेल अशी अपेक्षा ठेवतो, तसंच काही लोक असतात सत्य आणि असत्य दोन्ही बोलणारे. म्हणून चेहऱ्यावरून माणूस ओळखायला शिका, कारण इथे लोक खोटंही इतक्या सफाईनी बोलतात की ते खरं वाटावं. सगळेच म्हणतात की जग मतलबी आहे, पण हे कोणी म्हणत नाही मी स्वतःही मतलबी आहे. वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर हे साथ देतील की नाही सांगता येत नाही, पण समजदारी आणि चांगले संबंध हे नेहमीच सोबत राहतात. अहंकार आणि अकड हे दोन्ही जीवनातील सर्वात मोठे शत्रू आहेत, कारण हे ना तुम्हाला कोणाचे बनू देतात आणि ना कोणाला तुमचे बनू देतात. पैसा फक्त जगण्याची शैली बदलतो, माणूस नाही. बदलू शकतो दिमाग, पण नशीब नाही. जीवनात सुंदर तर खूप लोक असतात, पण जीवन सुंदर करून टाकणारे लोक फारच कमी असतात. कधीकधी स्वतःची स्तुती स्वतःच करा, कारण तुमची निंदा करण्यासाठी नातेवाईक तर बसलेलेच असतात. कलम ही तेव्हाच स्वच्छ आणि सुंदर लिहू शकतं जेव्हा ते थोडं थांबून चालतं. तुमची दिशा योग्य असेल तर चिंता करण्याची अजिबात गरज नाही. फक्त एकच गोष्ट करा, नेहमी जळत राहा, म्हणजे नेहमी प्रयत्न करत राहा. जर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टींची कदर करत नाही तर तुम्ही कधीच खऱ्या अर्थाने आनंदी राहू शकत नाही. आणि जीवनात उतार चढाव आणि सुखदुःख आल्यावरही जो
ज्याने तुमचा साथ कधीच सोडला नाही, अशा व्यक्तीची तुम्ही नेहमी कदर केली पाहिजे. इन्सान तोच बनू शकतो ज्याचे होण्याचे त्याने स्वप्न पाहिले आहे. आपण काय करतो हे महत्त्वाचे नाही, पण जेही करतो ते मनापासून आणि प्रामाणिकपणे केले पाहिजे. मनात समाधान असेल तर कुठेही जा, तुम्ही आनंदीच राहाल. पण जर मनात समाधान नसेल तर तुम्ही कधीच खऱ्या अर्थाने आनंदी राहू शकत नाही. दुसऱ्यांचा दोष शोधण्यात काहीही फायदा नाही, कारण जर तुम्ही सतत त्यांच्या चुका शोधत बसलात तर त्यांच्या चांगुलपणाकडे तुमचं लक्ष कधीच जाणार नाही. श्रीकृष्ण म्हणतात, अपमानाचा बदला भांडण करून घेतला जात नाही, तर समोरच्यापेक्षा अधिक यशस्वी होऊन घेतला जातो. चांगले काही करण्याची इच्छा आली की त्वरित सुरुवात करा, कारण चांगुलपणात उशीर करणे हेच सर्वात मोठं नुकसान असतं. काही करण्याचा विचार आला तर आजच करून टाका, कारण परिवर्तन हेच या जगाचे नित्य नियम आहे. इथे एका क्षणात कोणीही राजापासून रंक होऊ शकतो आणि रंकापासून राजा देखील. पृथ्वी ही स्थिर नाही, ती सुद्धा सतत फिरतच असते. दिवस संपल्यानंतर रात्र येते, तापलेल्या उन्हाळ्यानंतर पाऊस येतो. या सगळ्या गोष्टी याची खात्री देतात की परिवर्तनशीलता हेच जगाचे सत्य आहे. म्हणून ज्या गोष्टी स्थिर नाहीत, कायमस्वरूपी नाहीत, त्यांच्यासाठी दुःखी व्हायची काहीही गरज नाही. परिवर्तन स्वीकारणे तुम्हाला प्रत्येक कठीण परिस्थितीत हसत जगण्याची ताकद देतं. जीवन हा एक मोठा प्रवास आहे. या प्रवासात प्रत्येकाला उत्तर देणे आणि प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे हे अजिबात गरजेचे नाही. गरज नाही की तुम्ही प्रत्येक गोष्टीची वाट पाहत राहावी. जर वेळ तुमची वाट पाहत नाही तर तुम्ही योग्य वेळेची वाट का पाहता? लक्षात ठेवा, जो वेळ सध्या चालू आहे तोच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आहे. जीवनात संकटे आली तर निराश होण्याची अजिबात गरज नाही. त्यांचा तिरस्कार करण्याचीही गरज नाही, कारण कठीण प्रसंगांमुळेच आपण मजबूत होतो. कठीण परिस्थिती आपल्याला जगणं शिकवते, धैर्य आणि आत्मविश्वास वाढवते आणि आपल्या आत दडलेल्या शक्ती आणि क्षमतांना बाहेर आणण्याची संधी देते. समस्येचं समाधान आपला सल्लागार कोण आहे यावर खूप अवलंबून असतं. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा. शंकेचं कोणतंही औषध नाही, चरित्रासाठी कोणतंही प्रमाणपत्र नाही आणि आईपेक्षा मोठं साधन काहीच नाही. तसेच शब्दापेक्षा तीक्ष्ण अशी कोणतीही शस्त्र नाहीत. उंच भरारी घ्यायची असेल तर आपल्या आतला अहंकार काढून टाका. स्वतःला हलकं करा, कारण हलका असलेलाच वर उडतो. इच्छांना कधीच शेवट नसतो. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी लगेच जन्म घेते. इथे कोणीही कायमचा साथ देणार नाही. लढायचंही तुलाच आणि स्वतःला सावरायचंही तुलाच. अहंकार आणि संस्कार यांच्यात खूप फरक आहे. अहंकार माणसाला तोडतो आणि संस्कार माणसाला घडवतात. दुसऱ्यांना झुकवून जो खुश होतो तो अहंकारी, आणि स्वतः झुकूनही जो आनंदी असतो तो संस्कारवान असतो. गेलं दिवस जीवन समजून घेण्याची एक चांगली संधी असते आणि येणारं उद्याचं दिवस जीवन नव्यानं जगण्याची दुसरी संधी असते. प्रत्येक मैत्रीच्या मागे काही ना काही कारण दडलेलं असतं. हेच सर्वात मोठं सत्य आहे आणि हीच खरी वास्तवता आहे. वेळेआधी मिळालेल्या गोष्टींना मूल्य नसतं आणि वेळेनंतर मिळालेल्या गोष्टींचं महत्त्व उरत नाही. जगात जेथे लोक थोड्याशा अडचणींनी हार मानतात, तेथे जर तुम्ही थोडंसं धैर्य दाखवलं तर जिंकणं निश्चित तुमचंच आहे.